पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे 20,000 लोकवस्तीचं समुद्र काठावर वसलेलं निसर्गरम्य गाव। गावातला प्रमुख व्यवसाय मच्छीमारी। या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामाचं भव्य मंदिर। गावात प्रवेश करताच भव्य मंदिर नजरेस पडतं। इथल्या मच्छीमार समाजानं मोठ्या भक्तिभावानं 1881 मध्ये या मंदिराची स्थापना केली। रामचंद्र राहिले एकनिष्ठ ध्येयनिष्ठ आणि सेवाभावी हनुमंतांनी सेवा केली आपल्या भक्ताची। तसंच आपण त्याचं उदाहरण घ्यायचे आणि हेच आपल्या भारतामध्ये आपल्या संस्कृती ही महान आहे म्हणून रामचंद्र फार महत्त्वाचं आहे। 1881 मध्ये स्थापन झाली आणि त्यावेळेला आमच्या मच्छीमार कोळी बांधवाने, दोन सोसायट्याने आणि गावांतील अनेक व्यक्तीने आर्थिक मदत केली। त्याप्रमाणे त्या मंदिर बांधण्याकरता सुद्धा पुष्कळ मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचं श्रेय म्हणजे आमचं आद्यदैवत राम मंदिर हे तुम्हाला दिसत आहे। गावातील मच्छीमार समाजाबरोबर इतर धर्मातले लोकही दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। या दिवशी मोठी यात्रा भरते। ही यात्रा 3 दिवस सुरू असते। पालघर तालुक्यातील ही सर्वात मोठी यात्रा असून हजारो लोक या यात्रेत सहभागी होतात। सातपाटी हे गाव खरं म्हणजे मच्छीमार बांधवांचं सगळ्यात मोठं या पालघर जिल्ह्यातलं आणि मत्स्य व्यवसायाच्या बाबतीमध्ये मत्स्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे आणि या ठिकाणी या सातपाटीला एक वेगळा इतिहास आहे आणि इथल्या मच्छीमार बांधवांमध्ये जे काही चांगले काही वाईट काही जे काही परिणाम झाले ते इतर ठिकाणी सुद्धा ते पसरायला फारसा वेळ लागत नाही। मंदिरात प्रवेश करताच समोर राम लक्ष्मण सीता यांची सुबक मूर्ती आहे। उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे। वर्षभरात इथं 3 मुख्य उत्सव पार पाडले जातात। निरनिराळ्या प्रकारे या भागामध्ये विविध कार्यक्रमाचे, खेळाचे कार्यक्रम व इतर प्रकारे विविध मैदानावर, राम मंदिर मैदानावर विविध कार्यक्रम घेतले जातात। 1948 साली साने गुरुजींनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं दलितांना या मंदिरात प्रवेश दिला। याच मंदिर परिसरात संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेबरोबर स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं ग्रामस्थ चले जाव चळवळीत सहभागी झाले होते। संतोष पाटील, महाराष्ट्र वन, पालघर।